नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणेच मी आता पोहोचले आहे मॉरिशसला. ही संपूर्ण टूर मी एकाच व्हिडिओमधून अपलोड करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सगळा बघा. तर हे आम्ही आलो होतो मॉरिशस मधले हँडमेड शिप फॅक्टरी बघण्यासाठी. After the polishing, you will have a twist. Here you will not find the layers or wood. It seems to be one piece. And the teak wood, it can resist with every kind of temperature. It will not crack and it's very light. You can have a look. हे जे सगळे शिप मॉडेल्स आहेत ते हँडमेड आहेत आणि आपण बघूच शकतो या ताई किती संयमानं हे सगळं काम करतायत. आणि हे करायला खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनची गरज असते खरंच. तर आम्ही देखील इथे एक जहाज घेतलं हँडमेड मॉडेल आणि याचं नाव आहे बाउंटी. इतकी सुंदर आहे ही. इथे खूप व्हरायटी आहेत पण आम्हाला ही आवडली म्हणून आम्ही ही घेतली. आणि आता ही मॉरिशसची आठवण आम्ही आपल्या घरी कोल्हापूरला घेऊन येणार आहोत. आणि आता इथे हे फ्लाईट पॅक करून दिलं जात आहे, जेणेकरून प्रवासामध्ये काही धक्का वगैरे लागला चुकून तर त्याला काही व्हायला नको म्हणून वेगळं हँड बॅगेज म्हणून दिलं जातं आपल्याला हे. आणि तुम्ही फ्लाईटमधून येताना जर परतीच्या प्रवासात बघितलं तर प्रत्येकाच्या हातात हे हँडमेड शिपचं मॉडेल असतं म्हणजे असतंच. इथे फक्त ठराविक एरियापर्यंतच व्हिडिओ करता येतो, त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ मला करता आला नाही. यानंतर आम्ही गेलो मॉरिशसचं ऑथेंटिक फूड ट्राय करण्यासाठी आणि आपण बघूच शकतो. हे सगळं बघितलं तर आपल्याला सेम भारतात असल्यासारखंच वाटतं आणि टेस्ट पण बऱ्यापैकी सारखीच आहे. आणि हा होता रेड स्नॅपर आम्ही घेतलेला. त्याची सुद्धा टेस्ट अप्रतिम होती, फक्त जेवण बनवायची पद्धत वेगळी. आणि हा माझा सगळ्यात फेवरेट लॉबस्टर. त्यानंतर आम्ही गेलो व्हॅली ॲडव्हेंचर पार्कला. इकडे आपल्याला 23 कलर्ड अर्थ म्हणजेच साधारण 23 वेगवेगळ्या रंगांमध्ये असलेली माती अनुभवायला मिळते. इकडे आपल्याला झिप लाईन, बंजी जम्पिंग, बायसिकल रायडिंग असे वेगवेगळे ॲडव्हेंचर्स करता येतात. त्यानंतर आम्ही आलो गंगा तलाव म्हणजेच ग्रँड बेसिन इकडे. इकडे दुर्गा मातेची आणि मंगल महादेवांची 108 फूट उंच मूर्ती आहे. यालाच म्हणतात गंगा तलाव. इकडे सुद्धा मंदिर आहे. नेक्स्ट डे आम्ही गेलो ऑलक्सर्फ या मॉरिशस मधल्या एका आयलँडला आणि इकडे आम्ही वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स एक्सपिरियन्स केले. आम्ही इकडे स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग आणि बोट राईड घेतली आणि हा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि आता आम्ही आलो आहोत ग्रँड बे या ठिकाणी. ऍक्च्युली आम्ही इकडे जेवायला आणि शॉपिंग करायला आलो होतो.
आम्ही इथे लंच घेणार आहे. सो इथले शेफ आहेत ते थायलंडचे आहेत आणि आम्ही इकडे थाई फूड सगळं मिळतं आणि लोकलचे मॉरिशियन फूड आहे ते पण मिळतं आणि आम्ही जे घेतले ते तुम्हाला दाखवूच नक्की. मराठी लँग्वेज. येस, फ्रॉम महाराष्ट्र, इंडिया. येस. काय नाव आहे ह्याचं? प्रॉन्स इन क्रेओल सॉस. ओके. इसमें चलता है वो. मग आम्ही बघितले हे सुंदर कोरल नेकलेसेस आणि घेतले पण मी ते अर्थात. आणि हा आहे कोरल. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो पोर्ट लुईसला, जी आहे मॉरिशसची कॅपिटल. हॅलो, तर आम्ही आता आलो आहोत सिटाडेल फोर्टला. हा फोर्ट ब्रिटिशांनी बांधलेला होता आणि हा किल्ला बांधण्यासाठी 10 वर्ष लागलेली होती. 1830ला हे बांधकाम चालू झालं आणि 1840ला हे बांधकाम पूर्ण झालं. आणि हा किल्ला बांधण्यामागचं पर्पज होतं फ्रेंचांपासून संरक्षण मिळावं म्हणून. आता आपण हा सिटाडेल फोर्ट बघूया. तर सिटाडेल फोर्ट नंतर आम्ही आलो कॉडन वॉटरफ्रंटला. सो इथे आम्ही शुगरकेन ज्यूस घेतला होता. आपल्या कोल्हापूरचा ऊस आणि मॉरिशसचा ऊस चव कशी लागती ट्राय करायचं होतं म्हणून. चव तशी सारखीच होती, खरं किमतीत मात्र जमीन आसमानाचा फरक. आणि मग हे आम्ही घेतलं पर्ल आईस्क्रीम. आणि त्यानंतर मी अशा हिस्टॉरिक प्लेसला आले जी माझ्या संपूर्ण टूरमधली अनफॉर्गेटेबल मोमेंट आहे. आणि या ठिकाणाचं नाव आहे अप्रवासी घाट. आणि याचा इतिहास जो आहे तो आपल्या भारताशी जोडला गेलेला आहे. आणि अप्रवासी घाट ही युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नोंदवली गेलेली आहे. याला ग्रेट एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. जेव्हा स्लेव्हरी अबॉलिश झाली तेव्हा ब्रिटिशांनी वेगवेगळ्या देशांमधून जे वर्कर्स होते त्यांना मॉरिशसमध्ये मायग्रेट केलं आणि यामध्ये आपल्या भारतीयांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश होता. आणि अप्रवासी घाट हे असं स्थळ आहे की या ठिकाणी आपले सगळे हे जे वर्कर्स म्हणजेच आपल्या देशातले हे जे लोक होते ते पहिल्यांदा जिथं येऊन थांबले मॉरिशसमध्ये तेच हे ठिकाण आणि त्यांनी जिथं पहिलं पाऊल टाकलं ते म्हणजेच अप्रवासी घाट. इकडे आल्यावर खरंच आपल्याला हे सगळं पाहून भावुक व्हायला होतं, कारण कुठं ना कुठं तरी हे आपल्या लोकांशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे याचा परिणाम आपल्या मनावर होतो. या ठिकाणी येऊन मी खूप जवळून पाहू शकले की आपले हे भारतीय लोक किंवा कोणतेही हे जे वर्कर्स होते त्यांनी किती हाल सोसलेले आणि त्यांना किती हलाखीच्या परिस्थितीत राहावं लागलं होतं. अप्रवासी घाट पाहून झाल्यावर आम्ही गेलो टी फॅक्टरी बघायला. सो या टी फॅक्टरीमध्ये आम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचा चहा टेस्ट केला. कशी आहे बाबा टेस्ट? एकदम प्रॉपर चहा. आणि टी फॅक्टरी नंतर आम्ही गेलो मॉरिशसचं शुगरकेन आणि रम म्युझियम बघण्यासाठी. बाय द वे, माझं सांगायचं राहूनच गेलं की मॉरिशसमध्ये ऊसापासून रम बनवली जाते आणि साखर बनवली जाते. पण आपल्याकडे जसं गूळ बनवलं जातं आणि आपल्या कोल्हापूरचा गूळ इतका फेमस आहे तसं मॉरिशसमध्ये गूळ बनवलंच जात नाही. त्यांच्याकडे फक्त शुगर आणि रम. आणि आता येतं आपल्या टूरमधलं जवळजवळ शेवटचं ठिकाण आणि माझं सगळ्यात फेवरेट कसेला नेचर पार्क. कसेला नेचर पार्क हा माझ्या संपूर्ण टूरमधला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता, कारण मी इथं केलं होतं वॉक विथ लायन. खऱ्या सिंहासोबत मी माझ्या आयुष्यातली 15 ते 20 मिनिटं घालवली होती.
वेगवेगळ्या पक्ष्यांसोबत टाइम स्पेंड करण्याचा हा एक्सपिरियन्ससुद्धा खूप सुंदर होता. थोडी भीती वाटत होती पण दॅट वॉज व्हेरी नाईस. आणि आता तर एक वेगळीच मजा आहे. कसेला नेचर पार्कमध्ये होती क्विज कॉम्पिटिशन आणि माझ्या मम्मानं एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आणि त्याचं प्राईज म्हणून तिला आतमध्ये सगळ्या पक्ष्यांसोबत पाठवून दिलं आणि तिनं खरोखर हा मोमेंट खूप जास्त एन्जॉय केला. मिठू मिठू मिठू. त्यानंतर आम्ही गेलो तुलावाका गोल्ड कोस्टर राईड करण्यासाठी. कसेलामधलं हे सुद्धा एक अट्रॅक्शन आहे. पहिल्यांदा थोडंसं टेन्शन येतं कारण की ते सांगतात की ब्रेक वगैरे ओढायचा असतो आपल्याला, ॲक्सिलरेट करायचं, पण हा रोलर कोस्टर मी 2 वेळा केला. सो ही तुलावाका राईड होती. गोल्डन रोलर कोस्टर म्हणतात याला कसेला पार्कचा. आणि ही राईड बेस्ट होती. पहिल्यांदा करताना मी घाबरले पण आईचं अजून एक तिकीट होतं आणि तिनं काय केली नाही म्हणून मी पुन्हा गेले आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जर कसेला पार्कला आला तर ही राईड बनती है. माझ्या त्यावेळच्या बोलण्यावरून तुम्हाला समजलंच असेल मी किती जास्त मजा केली होती. त्यानंतर आम्ही गेलो होतो नेचर पार्क सफारी करायला आणि हा इतका सुंदर मोर माझ्या इतक्या जवळ होता. ही शहामृगाची अंडी आहेत. तर मॉरिशस टूरचे सगळे दिवस आम्ही हॉटेल इंटरकॉन्टिनेंटल मॉरिशस इथेच राहिलो होतो. हे रिसॉर्ट, इथले रूम्स, फूड, स्टाफ, त्यांचं बिहेवियर आणि ओव्हरऑल व्ह्यू या सगळ्यालाच माझ्याकडून 5 स्टार आहेत. इतका सुंदर एक्सपिरियन्स आला. जर तुम्ही मॉरिशसला आला तर इकडेच राहा. आज आम्ही चेकआउट केलं होतं आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला होता आणि शेवटी जाता जाता आम्ही मॉरिशसचं बोटॅनिकल गार्डन बघितलं. तर माझी ही मॉरिशस टूर खूप आनंददायी आणि खूप सुंदर झाली. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे तुम्हाला खूप खूप थँक्यू. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय मॉरिशस. पुन्हा भेटू.